मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 71. तेरी सांसों की खुशबू वाला इत्र मिलता है कहीं. राजीव, तुम्ही खरंच माझं सहज बोलणं इतकं मनावर घेतलं. काय करायचं, कसं करायचं मन लावून समजावत होता आणि ती फक्त कौतुकाने न्याहाळत होती. चिकन है? त्याच्या प्रश्नावर तंद्रीभंग. हां, हो आहे. आज जियारियासाठी मम्मीजी बनवणार होत्या. काल संध्याकाळीच ऑर्डर केलेली आठवत होती आणि फ्रीजमध्ये पॅकही दिसलेलं मघाशी. फक्त जिया आर्या मम्मीजींच्या अनुपस्थितीत त्याचे काय करायचे हा प्रश्न डोकावलेला मनात. काही वेळापूर्वी मेहराजी जणू उत्तरच घेऊन आलेले. डन, मैं 10 मिनिट में आता हूं. उत्साह संचारलेला पाहून स्तिमितच झाली. तुम्ही का? मी बनवते ना. भूल गई, साथ में कुकिंग. आई एम योर असिस्टेंट. आज प्रैक्टिस करते हैं. आई विल बी बैक इन 10 मिनिट्स. किचनच्या दाराकडे निघालेला तो मागे येत गोबरे गाल ओढले आणि पुन्हा डोळे मिचकावणं. चष्म्यातून जरा जास्तच मिश्किल दिसतात हे डार्क ब्राऊन आईज. भरभर आवरून खाली येण्याच्या इच्छेने धडधड पावलं वर निघालीच. ती, मी आणि रोमॅन्टिक डिनर. आनंदाचा वेग पावलांना जडला. रूममध्ये पाऊल ठेवले अन नजर गेली बेडवर. ऑफिसची साडी तशीच विखरलेली एका कोपऱ्यावर. नेहमी साड्या नीटनेटकेपणाने कपाटात रचलेल्या असायच्या, नाहीतर लॉन्ड्री बॅगमध्ये. आज ही अशीच पडलेली साडी पाहून तिचं वाक्य पुन्हा आठवलं. गोंधळच झाला माझा. मेघा, दैट वॉज घोर गोंधळ. वरना हमें और 2 हफ्ते इंतजार करना होता अपनी जलपरी को देखने के लिए. गॉड, शी लुक्स सो मच. तिचं साडीतील कमनीय रूप आठवून हॉट शब्दाऐवजी उष्ण उसासा ओठांबाहेर. साडीची घडी घालावी का? पण आपल्याला येतेच कुठे? असंही ऑफिसची आहे हे जाणवलं. हलकसं हसतच उचलली. कोपऱ्यातील लॉन्ड्री बॅगमध्ये टाकत बाथरूममध्ये शिरला. तिचं साडीतलं मोहक रूप पाहून मनात उचंबळणाऱ्या भावनांना शांत करण्यास थंडगार शॉवरची गरज होतीच. पण जलदधारांखाली मिटलेल्या डोळ्यांआडही तीच तर होती. थंड पाणीही अपयशीच. जीवाची तगमग तशीच. रोमॅन्टिक डिनर म्हणजे नक्की काय? जेवायचंच तर आहे. गडबडीत फ्रीज उघडले. पनीरचे पाकिट बाहेर काढले. कुकरच्या डब्यात डाळ तांदूळ काढत कुकरची तयारी. पाण्याखाली डाळ नेणारच होती की विचारांच्या तंद्रीतून बाहेर आणि कपाळावर हात मारलाच. देवा, मी काय करते? मेघा, लक्ष कुठे आहे? लक्ष ना? लक्ष नाहीये माझं कशातच. चित्तही थाऱ्यावर नाहीच. डोळे गच्च मिटत 2-3 दीर्घ श्वास घेतलेच. बंद पापण्यांआड त्याचे मिश्किल हसरे डोळे छळणारे. काय हो राजीव, साडीही बदलू दिली नाही. किती सुळसुळीत आहे. हा पदर नीट राहतच नाही. चिडचिड करतच डाव्या खांद्यावर पदर गोळा करत गोल फिरवून कमरेशी खोचून ठेवला. किचनमध्ये काम करताना दोनही हात मोकळे हवेत. देवा, हे वर गेले आहेत. माझा साडीचा पसारा. नशीब मी तो 90sचा बॉक्स वॉर्डरोबमध्ये टाकला. ती जर यांनी पाहिली तर काही खरं नाही माझं. फ्रीजमधून चिकन बाहेर काढताना थोडंसं मन द्विधा मनस्थितीत होतं. देवा, प्लीज माफ कर. मला माहीत आहे गणपती आहेत, चिकन करणे योग्य नाही. पण प्लीज रे, किती दिवसांनी काहीतरी हट्ट करत आहेत. नाही कसं म्हणू? माफ कर बाप्पा. बाप्पालाही स्पष्टीकरण देत खुदकन हसली. म्हणे एकत्र कुकिंग करूया. हे इथे उभे असले की मलाही काही सुचत नाही. आणि आता सोबत हे लुडबुडही करणार म्हणजे बिर्याणीचं काही खरं नाही. तांदूळ भिजवतच कांदे चिरायला घेतलेच. कुकिंगची प्रॅक्टिस करायची आहे म्हणे पॅराडाईजला जाण्याआधी. अजून कशाची प्रॅक्टिस करायची मेहराजी? इश,
मी पण काही विचार करते. घट्ट ओठांमध्ये अडवलेल्या लाजऱ्या हसूला सावरतच होती की जान, रुमानी खयाल. दबक्या पावलांनी आत आलेल्या त्याचा आवाज अचानक कानाजवळ आणि हातांचा विळखा कमरेभोवती. अहो, काय हे? घाबरली ना मी. खरंच दचकून सुरी चॉपिंग बोर्डवर पडलेली. नशीब बोट कापलं गेलं नाही. क्यों डर रहे हो आप? घर में बस मैं ही तो हूं. पुन्हा मधाळ कुजबुज करत रुमानी होण्याच्या मार्गावर. आणि तेवढ्यात भो भो आलंच ऐकू. फ्रीज जवळ उभा सिम्बा इतका वेळ शांत जिन्याखाली बसलेला आणि डॅडला पाहून पुन्हा समोर हजर. हा हा, तुम भी हो, पता है. काहीसं वैतागतच पाहिलं सिम्बाकडे आणि तिचं खळखळून हसणं. ऐका ना, त्याचं फूड डिशमध्ये काढून द्या ना, त्याची जेवायची वेळ झालीये. मिठीतून दूर होतच अहोंना काम सोपवलं. पण त्याच्या ड्रेसकडे नजर जाता क्षणभर चमकलेच डोळे. नेहमी घरात ट्रॅक पॅन्ट टी शर्टवरच असणारा तो आज वेगळ्याच पोशाखात. मौसर कॉटनचा कॅज्युअल शुभ्र शर्ट आणि क्रीम कलरची कार्गो पॅन्ट. ना इस्त्रीचा कडकपणा, ना कॉलरच्या बंद बटनांचा अवघडलेपणा. साधा सिंपल पोशाख. आज शर्टच्या आत सांडोला सुट्टी आहे हेही तिला समजलंच. स्पेशल ड्रेस फॉर डिनर डेट, मिश्किल हसतच सांगितलं. छान दिसताय. डोळ्यांचं कौतुक ओठांवर आलंच नकळत. चलो सिंबू. त्याला थोपटतच किचन बाहेर पडला. जेवण मिळणार या आनंदात पिल्लू लुटू लुटू चालत डॅडच्या पाठी. डिशमध्ये खाऊ दिसता क्षणी सिम्बा जेवणात मग्न आणि हा तिथेच बसला मांडी घालून त्याला हळुवार गोंजारत. सिम्बा, लिसन, मम्मा आणि डॅडला खूप दिवसांनी फ्री टाइम मिळाला आहे, राईट? कुरवाळतच सिम्बाला समजावणं आणि खाण्यात गुंतलेला तो हळूच वर पाहिलं. कुई करत पुन्हा खाण्यावर लक्ष केंद्रित. कुई म्हणजे हो हे मानत राजीव पुढे बोलतच होता. तू नीट जेव आणि झोपून जा. बाहेर बहुत अंधेरा है. मी काच बंद करतो आहे. यू आर नॉट गोइंग आउट. आणि आम्हाला पण थोडा वेळ एक दुसरे के साथ स्पेंड करू दे. कळलं ना सिंबू? प्लीज हा बडी, सो जाओ जल्दी से. पुन्हा सिम्बाचं कुई. तो आत्ता आत येईल, नंतर येईल वाट बघून हीच किचनच्या दाराशी आली. जमिनीवर बसून सिम्बाशी हळुवार गप्पा करणाऱ्या त्याला पाहून हसू अडवता आलं नाहीच. डॅड आणि सनच्या गप्पा, देवजाणे त्याला काय शिकवत आहेत. तोही हुबेहूब यांच्यासारखाच आहे. अटेन्शन सिकर. जरा लक्ष दिलं नाही की गाल फुगतात आणि जेवढा जिद्दी तेवढाच प्रेमळ. आणि राजीवचं तिच्याकडे लक्ष जाता क्षणी झटकन वळून मागे फिरली. किचनला मॅरिनेट करत होती की त्याच्या पावलांची चाहूल जाणवलीच. उफ गॉड, प्लीज सेव्ह मी. हाऊ शुड आय कंट्रोल. दारालाच टेकून पाठमोऱ्या तिला न्याहाळत गुंतलेला. गोरीपान पाठ, कमरेची गोलाई आणि ते उतरते खांदे जणू ओठांना आव्हान देत होतेच. उसासा टाकतच सिंककडे स्वच्छ हात धुवून शिंतोडे उडवलेच तिच्यावर. काय हो, का चळताय? मदत तर काही नाही म्हणे सोबत कुकिंग. नाक मुरडलंच. रुके, आय विल टीच यू. मी 2 टाइम्स व्हिडिओ बघितला. मला सगळं काही येतं. या जोशमध्ये तिला पाठवून मिठीत घेत किचनच्या बाउलमध्ये हात. चिकन राहिलं दूर. तिच्या बोटांशीच खेळणं आणि ओठांचं आवडीचं काम. केसांशी, कानाशी आणि आज मोकळ्या मानेजवळही रेंगाळणं. असं करायला शिकवलं? तिचेही डोळे अलगद मिटू लागलेच. बेस्ट पार्ट ऑफ कुकिंग टुगेदर. त्याचा घोगरा होत जाणारा आवाज धुंद करत होताच तिला. या स्पीडने बिर्याणी रात्री 12 पर्यंत बनायची नाही. मदहोश होतानाही पोटा पाण्याची चिंता. यहाँ जल्दी कैसे है? तो बिर्याणी पूर्णपणे विसरलेला.